नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं करिअर ऑर्बिट अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही बरेच जण कंबाईन 2025ची एक्झाम दिली असेल, काही जणांचा 2026चा येणारा पहिला अटेम्प्ट असेल आणि कुणालाही वाटतं एक्झाम देतो म्हणजे ती व्यवस्थितच दिल्या गेली पाहिजे आणि त्यातून आपलं जे डिझायर्ड गोल आहे म्हणजे पोस्ट ती आपल्याला मिळाली पाहिजे. मग त्याच अनुषंगाने या पर्टिक्युलर एक्झामसाठी म्हणजे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी साठी कसं अप्रोच करायला पाहिजे इन द अपकमिंग एक्झाम हे आपण काय करणार आहोत पाहणार आहोत. आता बघा, थोड्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. का समजून घ्यायच्यात? कंबाईनचा आहे ना बघा, 2025चा पेपर तुम्ही पाहिला असेल का पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहून घ्यायला पाहिजे. त्याचा ट्रेंड सांगते मी काय होता. पेपर आहे ना काइंड ऑफ अवघड होता. आता अवघड होता तर अवघड म्हणायला काही लाज वाटली नाही पाहिजे. बाकीच्या लोकांसारखा नाही म्हणायला पाहिजे की अवघड नव्हता, अटेम्प्टेबल होता. नाही, इट वॉज अ डिफिकल्ट पेपर. तो डिफिकल्ट का होता? काही सब्जेक्ट मध्ये त्यांनी काय केला, बऱ्याच त्यांनी अप्रोच बदलला. म्हणजे जो ट्रेडिशनल अप्रोच होता, तो सोडून ते काय झाले, शिफ्ट झाले आणि एक नवाच अप्रोच फॉलो करायला लागले. म्हणजे भूगोलाचे प्रश्न असतील हे मल्टी लाईनर आलेत. वेळ किती आहे आपल्याकडे कंबाईनचा पेपर लिहिण्यासाठी? 1 तास. एका तासामध्ये किती प्रश्न सॉल्व्ह करायचे? 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. ओके, अरे काय होते, 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे किती मिनिटामध्ये? 60 मिनिटामध्ये. तिथे जाऊन पहिले 5 प्रश्न उचलून आपल्याला काही सुचतच नाहीये. बिकॉज आपण एन्व्हायरमेंटमध्ये नवे असतो, एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये, आणि तिथून त्या गोष्टी पहिले 5 मिनिटं आपल्याला काही सुचत नाही, शेवटचे 5 मिनिटं आपल्याला काही सुचत नाही. म्हणजे इफेक्टिव्ह टाइम किती असतो आपल्याकडे? 50 मिनिटं. त्या 50 मिनिटामध्ये पण अटेंडन्स भरा, OMR भरा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग इफेक्टिव्ह टाइम तुमच्याकडे किती असतो? फक्त 50 मिनिटं असतो, तुमच्या मेंटल स्टेट वगैरे या सगळ्या सोडून. तर त्या 50 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न, म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं? 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 30 सेकंदाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. आणि हे काय करतं? डिमांड करतं. काय करतं? तुमची अडॅप्टेबिलिटी, तुमचा एक्झामला पाहण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्या गोष्टी काय करतं? डिमांड करतं. आता बघा, आतापर्यंत आपण अडॅप्ट झालेलो होतो की हा बाबा ठीक आहे, 1 लाईनर प्रश्न येतील, वाचायचा प्रश्न, 4 पैकी एक ऑप्शन निवडायचं, पुढे जायचं. दिस वॉज द अप्रोच. पण आता त्यांनी काय केलं? भूगोलासारख्या विषयामध्ये मल्टी लाईनर गेले. प्रत्येक जे 10 प्रश्न आलेत ना, त्या 10 प्रश्नामध्ये 4 स्टेटमेंट. 4 स्टेटमेंट वाचायचं, ते कॉम्प्रिहेंड करायचं, उत्तर टिक करायचं, गोळा भरायचा, याला लागतो टाइम. राईट? सेम इको मध्ये ते एवढे कन्सेप्च्युअल गेले. इव्हन त्यांनी कॉमर्सला ज्या गोष्टी असतात की तुमचा काय म्हणतात अरियर्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी विचारतात, विच वॉज क्वाईट डिफिकल्ट. म्हणजे मी तर तो क्वेश्चन एक्सपेक्टही नाही केला होता. कॉमर्स लेवलचं त्यांनी इको विचारलं, म्हणजे इकॉनॉमीमध्ये डेप्थ वाढत चालली. पुन्हा पॉलिटी सारख्या विषयामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो, पण त्यांची ट्रेंड पॅटर्न वेगळा झाला होता. मल्टी लाईनर स्टेटमेंट आले होते, अजून थोडे फॅक्च्युअल आले होते. आणि हिस्ट्री आपल्याला माहिती आहे, हिस्ट्रीमध्ये 10 प्रश्न, त्यापैकी 5 प्रश्नाचं तर कोणाला मिळच लागत नाही, 5च प्रश्न आपले अटेम्प्टेबल असतात. ओके, मग याच्यामध्ये सुद्धा काय झालं होतं? खूप जास्त फॅक्च्युअल, जे की काइंड ऑफ अनअटेम्प्टेबल असतं फर्स्ट अटेम्प्ट देण्यासाठी. मग हिस्ट्री आपण जेवढं आपल्याला येतं तेवढाच याच्यावर आपण सॉल्व्ह करणार आहे, आणि तोच आपला हिस्ट्रीचा अप्रोच असायला पाहिजे. पण यामध्ये त्यांनी काय केलं? अजून डीप होत गेले ते, आणि विच रिझल्ट इंटू आपला स्ट्रेस वाढत जातो. अशा अवघड प्रश्न, मल्टीलायनर प्रश्न पाहिले आपण की आपला स्ट्रेस वाढतो एक्झाममध्ये. मग या 50 मिनिटांमधले पण 5 मिनिटं आपले वाया जातात, इफेक्टिव्ह टाइम 45 मिनिटं उरतो. आणि पुन्हा काय आहे, इथे कंबाईनमध्ये मॅथ रिझनिंग एक मोठा सेक्शन आहे, आणि इथे येतात तुमचे 20 क्वेश्चन. सो हे तुम्ही एवढं मल्टी लाईनर वाचत गेले, शेवटचा सेक्शन मॅथ असतो, इथे येत जरी असलं तरी टाइम पुरत नाही. म्हणजे यातून शाश्वत मार्क भेटणार असतात, ते काय जातं? तुमचा सेक्शन लिहिल्याच जात नाही का, ते सोडवल्याच जात नाही. पण याच्याने काय होतं? आपला अटेम्प्ट कमी होतो, तोही घाईघाईमध्ये होतो, निगेटिव्ह खूप जास्त जातात, आणि मग काय होतं? आपल्याला कळतं की बाबा आपला कट ऑफ लागणारे 55, आपल्याला पडलेत 52. मग आपण काय करतो? त्या 3 मार्कांनी आपली प्री निघून जाते, उडून जाते प्री. मग आता काय करायचंय? हे आपल्याला 2025च्या पेपरनी सांगितलंय की बाबा तुम्ही जो तुमचा ट्रेडिशनल अप्रोच फॉलो करत आलेत, हा काही कामाचा अप्रोच नाहीये, तुम्हाला बदलायला लागेल. आणि बदलायला लागेल तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये, तुम्हाला तुमच्या काय म्हणतात पेपर लिहिण्याच्या पॅटर्नमध्ये. मग हे करण्यासाठी काय करावं लागेल? हे करण्यासाठी काय करावं लागेल? एक तर तुमचा पहिली गोष्ट
ज्या अनकॉम्प्रोमाइजेबल गोष्टी असतात, ज्या कॉम्प्रोमाइज झाल्याचं नाही पाहिजेत, त्या कोणत्या आहेत? एक, तुमचा सिलेबस हा पूर्ण असायला पाहिजे. सिलेबस हा पूर्ण असायला पाहिजे. पूर्ण असायला पाहिजे म्हणजे त्यातल्या एकूण एक गोष्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्यातल्या कॉन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला समजल्या गेल्या पाहिजेत. काहीच नाही ठेवायचं. कॉन्सेप्च्युअल गोष्टी तुमच्या अंडरस्टँड झाल्या पाहिजेत. त्यातले जे फॅक्ट रट्टा मारायचे ते रट्टा मारून झाले पाहिजेत. यस, इट इज रट्टा मारावाच लागेल, नो ऑप्शन. सगळे मारतायत, लोक एक्झाम क्रॅक करतात, रट्टा मारतात, आपल्यालाही मारावाच लागेल. देयर इज नो अदर ऑप्शन. मग ह्या दोन गोष्टी जर तुमच्या पूर्ण झाल्या असतील तर दुसरी जी गोष्ट आहे अभ्यासाची, दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता हे कोणते आहेत? फक्त कंबाईनचेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन नाही करायचे, ग्रुप बी चे करायचेत, ग्रुप सी चे करायचेत. आणि एक सेक्शन सांगायचंच राहून गेलं माझं, इकडे करंट अफेअर्स पण असतो बघा. करंट अफेअर्सचं त्याची एक अलगच लेवल त्यांनी पाहिली होती. ओके, करंट अफेअर्स मध्ये हातालाच काही लागत नव्हतं आपल्या. ओके, ते पण करंट अफेअर्स सुद्धा एका वेगळ्याच लेवलचं आलं होतं. आता इकडे काय करायचं आपल्याला? PYQ करायचे. कोणते करायचे? ग्रुप बी आणि ग्रुप सी चे तर करायचेच. प्री साठी पण प्रीचेही करायचेत, मेन्सचेही करायचेत. नो अदर ऑप्शन. पास होणारा प्रत्येक विद्यार्थी करतोय, आपल्याला जर पास व्हायचंय तर करायला लागेल. राज्यसेवेचे PYQ करायचेत. कोणते? प्रीचे प्लस मेन्सचे. प्रीचे प्लस मेन्सचे. मेन्स कोणती रे बाबा? ती जुनी MCQ टाईप मेन्स होती ना, आपल्या सब्जेक्टचे, इतिहासाचे करायचे, भूगोलाचे करायचे, अर्थशास्त्राचे करायचे, ते आपला सब्जेक्ट मॅच होत असेल त्या सब्जेक्टचे PYQ झालेच पाहिजे. याच्याने काय होतं? तुमचा एक कॉन्फिडन्स येतो की हा, मला आयोगाची भाषा कळतीये. कॉन्फिडन्स काय येतो? की मला आयोगाची भाषा कळती. मला काय कळते? आयोगाची भाषा कळती. आता असं का असतं? हे जोपर्यंत जी बॉडी एक्झाम घेते तिची लिहिण्याची, वाचण्याची, तिची लँग्वेज पॅटर्न काय आहे त्या आयोगाचा जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करणं आपल्याला डिफिकल्ट जातं. म्हणून हे सगळं करायचं. आता तुमच्या सगळ्यांची दुखती नसती म्हणजे करंट अफेअर्स आणि मॅथ रिझनिंग. करंट अफेअर्स आणि मॅथ रिझनिंग. करंट अफेअर्स बघा, मार्केटमध्ये ज्या कुठल्या बुकलेट अवेलेबल आहेत त्या, किंवा तुम्ही जर आपल्या क्लासमध्ये एनरोल होणार असाल तर क्लासच्या, तेवढं उकळून प्यायचं. पण त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. एकच कोणतंही सोर्स एकच घ्यायचं. मग तुम्ही ते सिम्प्लिफाईड घ्या, नाहीतर परिक्रमा घ्या, नाहीतर तुम्ही क्लासमध्ये एनरोल होणार असाल तर आपल्या क्लासचं कोणतंही घ्या, पण एकच सोर्स घ्या. एवढा उकळून प्या की नंतर त्याला पाहिजे दुसऱ्या याला हात लावायचं नाही. ज्याने काय होतं? कॉन्फिडन्स बिल्ड होतो, मल्टिपल रिव्हिजन होतं. याच्या सोबत काय करायचं? थोडंसं तुम्हाला आता थोडंसं मॉडर्न युगामध्ये आपण येऊ शकतो. AI असतं त्याचा वापर करायचा. ते करंट अफेअर्स मधून काय करायचे? क्वेश्चन काढायला लावायचे त्याला आणि ते प्रश्न काय करायचे? सॉल्व्ह करायचे. तुम्ही त्याला थोडेसे प्रॉम्प्ट वगैरे देऊन ते प्रश्न बनवू शकता आणि ते काय करायचे? सॉल्व्ह करायचे. याच्याने काय होतं? आपली प्रॅक्टिस होते. जोपर्यंत तुम्ही वाचताय फक्त आणि तुम्ही काय करता? प्रश्न सॉल्व्ह करताय, या दोघांमध्ये खूप जास्त डिफरन्स असतो. फक्त वाचणं बोरिंग असू शकतं, झोप येऊ शकते. क्वेश्चन सॉल्व्ह मजेशीर असतं. आपलं डोपामाइन रिलीज होतो प्रश्न बरोबर आला की, ते आपल्याला एक पुश देतं आणि मग पुश दिला की आपल्याला अजून दुसरा प्रश्न सॉल्व्ह करू वाटतं. म्हणून काय करायचं? स्वतःचं गुरु स्वतः बनावं लागतं. बघा, इथं काय कोणी हाताला हात धरून चालत नाही. हा, तुम्ही क्लासमध्ये आला तर आपण तुम्हाला ते बुकलेट प्रोव्हाइड करू क्वेश्चन आन्सरचे करंट अफेअर्सच्या. पण समजा तुम्ही स्वतःहून करत असाल तर ह्या गोष्टी काय करायच्या? वापरायच्या. टेक्नॉलॉजी वापरायला काही नाही म्हणायचं. बनवलंय, घ्यायचं सबस्क्रिप्शन, वापरायचं. काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. नंतर येतो मॅथ रिझनिंग, जो सगळ्या जगाचा, सगळ्या महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. काय करायचं? दोन प्रकारचे याच्यामध्ये ग्रुप असतात. एक ग्रुप ज्याचं मॅथ रिझनिंग खूप स्ट्रॉंग आहे, एक ग्रुप ज्याला हे अजिबात करायचं नाही, अजिबात येत नाही. पहिले सांगते, ज्याला अजिबात येत नाही त्याने काय करायचं? त्याने काय करायचं? पेपर उचलायचे. आजपासूनच ऍक्टिव्हिटी करू शकता. PYQ उचलायचे 2025 पासून.
कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेत 2025 टॉपिकचे नावं लिहायची. क्लॉक्स असेल तुमचं, अर्थमॅटिक असेल, टाइम स्पीड डिस्टन्स असेल, अजून सिरीज असतील, असे टॉपिक लिहून घ्यायचे. मग सिरीजवर किती प्रश्न आले, 2 प्रश्न आले. टाइम स्पीड डिस्टन्सवर किती प्रश्न आले, 4 प्रश्न आले. हे लिहून घ्यायचं. 2025 साठी लिहायचं, 24 साठी लिहायचं, 23 साठी लिहायचं, 22 साठी, असं करत करत 17-16 पर्यंत जायचं. एक पॅटर्न कळतो की कोणावर किती प्रश्न येतात. हे कळाल्यानंतर हा टॉपिक मला काय करायचंय, फोकस करायचंय समजतो. मग समजा तुम्हाला त्यातला टाइम स्पीड डिस्टन्स येत नसेल, तुम्हाला ते करायला लागेल कारण त्याचं वेटेज जास्ती आहे. आणि ज्या सेक्शनचं वेटेज कमी आहे ते नाही केलं तरी चालतात. बिकॉज आपला हा वीक पॉइंट आहे ना, आपल्याला फक्त एक्झाम पास करायची आहे. पण तिथून बाहेर पडण्यासाठी हे टेक्निक आपण वापरू शकतो. आणि ज्याचं कोणाचं खूप स्ट्रॉंग आहे त्यांना तर काही प्रॉब्लेमच नाहीये. तरी पण रोज अर्धा घंटा तुम्ही काय करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. रोज करायचे अर्धा तास. ओके, युट्यूबवर टाइमपास केल्यापेक्षा अर्धा तास आपल्या PYQ सॉल्व्ह करायचे, अर्धा तास काय करायचं, ह्या गोष्टी करायच्या. ह्याच्याने काय होईल, एक लाईफमध्ये डिसिप्लिन येईल आणि विच रिझल्ट इन टू दी रिझल्ट. बघा, विच रिझल्ट इन टू द रिझल्ट. छान मस्त बसतं. ओके, तर हे सगळं आहे. तर हे काय सांगते मी, आपण काय करतोय, कंबाईन 2000, आपण म्हणजे कोण, करिअर ऑर्बिट अकॅडमी. आपण काय करतोय, कंबाईन 2026 साठी बोथ ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपण काय करतोय, बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तुम्ही त्याचे डेमो लेक्चर्स जाऊन पाहू शकता. तुम्ही बघू शकता जे पेपरचा नवीन पॅटर्न आला त्या पॅटर्न नुसारच गोष्टी शिकवल्या जातात. फक्त फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग नाही दिल्या जाते, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग दिल्या जाते. आणि आपला हा जो क्रॅश कोर्स आहे तो थोड्या दिवसामध्ये चालू होईल. डेमो लेक्चर्स अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन ते पाहू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. त्याला लाईक करा, चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर. थँक्यू.